हरियाणाहून गुजरातकडे पुष्पा स्टाईलनं होणारी विदेशी दारूची तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखत तब्बल वाहनासह 1,96,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले। या प्रकरणी चालक मोहनलाल पुरखाराम जाट वय 25 वर्ष बरेलवाला जिल्हा बाड़मेर राजस्थान या चालकाविरोधात नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नरडाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुंबई आग्रा महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये पथकानं तब्बल 55,96,200 रुपये किमतीच्या विविध कंपनीचा दारूचा साठा आणि 45 लाख रुपये किमतीचा टँकर असा एकूण 1,96,200 रुपये किमतीचा माल जप्त केला आहे। दिनांक 13 ऑगस्ट रोजी हरियाणा येथून खाद्यतेलाच्या टँकरमधून अवैध दारूची वाहतूक धुळे मार्गे गुजरात येथे होणार आहे याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांतजी देवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक व नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांचे एक पथक असे दोघं पथकांनी नॅशनल हायवेवर नाकाबंदी करून सदर वाहन हे ताब्यात घेतले। वाहनाचे ड्रायव्हर मोहनलाल जाट राहणार बाड़मेर राजस्थान याच टँकर मधील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही। पंचांसमक्ष टँकरची पाहणी केली असता टँकरमध्ये एकूण अतिशय गोपनीयरित्या आतमध्ये 6 कप्पे तयार करण्यात आलेले होते। त्या 6 कप्प्यांपैकी 4 कप्प्यांमध्ये विदेशी दारूचे बॉक्स, त्यामध्ये ऑल सीझन रेअर कलेक्शनचे 295 बॉक्स, रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे 70 बॉक्स, रॉयल स्टॅग क्लासिक विस्कीचे 35 असे एकूण 400 बॉक्स अवैध दारू मिळून आलेली आहे। तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही 56 लाखापर्यंत आहे। सदर टँकर हे गुजरात येथे कुठे चाललेले होते या अनुषंगाने नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे। धन्यवाद। दरम्यान टँकरच्या बाहेरच्या बाजूने ओनली एडिबल ऑइल अर्थातच खाद्यतेलाचा टँकरमध्ये ही वाहतूक करण्यात येत होती। चक्क लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने 6 कप्पे तयार करत ही वाहतूक केली जात होती। बाहेरून खाद्यतेलाची वाहतूक टँकर करत असल्याचा आवा आणून पुष्पा स्टाईलनं दारूची तस्करी केली जात होती। एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई रोखण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी चालकाविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत। तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे दारू माफियांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।